तर आता आपण अंड्याची भाजी बनवणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य: चिरलेला एक कांदा, एक टोमॅटो, थोडा खोबऱ्याचा किस, कोथिंबीर, एक अंडे, हे घरी बनवलेले काळे तिखट, तरीसाठी लाल तिखट, मीठ, हळद। अंडा करी कशी बनवणार आहोत ते पाहूया। आता आपण गॅसवर कढई तापायला ठेवणार आहोत। कढई चांगली तापून द्यायची, मग त्यामध्ये तेल घालायचे आणि तेल चांगले तापून द्यायचे। तेल चांगले तापले की फोडणी चांगली बसते। तेल तापले की नाही त्यासाठी चेक करण्यासाठी मी त्यामध्ये एक कांद्याची पाकळी टाकलेली आहे। तर तेल चांगले तापलेले आहे आणि कांदा चांगला ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घ्यायचा। कांदा चांगला परतला की फोडणी चांगली बसते। कांद्याला आता ब्राऊन कलर आलेला आहे। त्यामध्ये आता मी किसलेले खोबरे घालत आहे। खोबऱ्यालाही ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घ्यायचे आहे। एक चिरलेला टोमॅटो घालायचा आणि टोमॅटोलाही चांगले मऊ होईपर्यंत परतून द्यायचे। नंतर एक चमचा त्यामध्ये हळद घालायची। सारण परतल्याच्या नंतर त्यामध्ये हळद घालून परत एक चमचा घरी बनवलेले काळे तिखट घालायचे। चमचा लाल तिखट तरीसाठी मी घातले आहे आणि नंतर अंडे त्यामध्ये घातले आहे। अंडे आणि ते बनवलेले सारण कमी गॅसवर परतून घ्यायचे आहे। ते कमी गॅसवर परतले की त्याला टोमॅटोला आणि कांद्याला तेल सुटते। तेल सुटेपर्यंत परतून घेऊन मग त्यामध्ये कोथिंबीर घालायची आहे। कोथिंबीर घालून झाली की मग त्यामध्ये पाणी घालायचे। पाणी घालून गॅस मोठा करायचा आणि भाजीला उकळी आली की मग त्यामध्ये अंडा करीची पावडर जी असते ती टाकायची। अंडा करीची पावडर टाकल्याच्या नंतर भाजीला एक उकळी येऊन द्यायची की आपली भाजी तयार होते। पहा, आपली अंडा करी तयार झाली आहे। तुम्हाला अशाच नवीन झणझणीत रेसिपी हव्या असतील तर लाईक आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।